नमस्कार. आज गंधार आयोजित खिलबिल सेलिब्रेशनच्या खिलबिल गप्पांमध्ये आज आपल्याला भेटायला आले आहेत डॉक्टर महेश केळुस्कर. ते ख्यातनाम कवी आहेत, लेखक आहेत आणि आकाशवाणीचे निवेदक सुद्धा. मी शौनक करंबळकर आणि मी संचिता आवडेकर. या किलबिल गप्पांमध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. महेश काका, माझा हा पहिला प्रश्न तुम्हाला की कविता कशी सुचते आणि कविता तुम्ही पहिले कधी लिहिलीत? कविता बाळा कशी सुचते हे खूप लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून कुणीच असं सांगितलं नाही की कविता नेमकी कधी सुचते आणि कशी सुचते. कविता ही एक उत्स्फूर्त गोष्ट आहे आणि ती कुणाला कधी सुचेल याचं काही गणित मांडता येत नाही. जसं आपल्या बहिणाबाई चौधरी होत्या, त्यांचं शिक्षण झालं नव्हतं, त्या शेतात राबताना त्यांना कवनं सुचायची. जी पुढे त्यांचे जे पुत्र होते सोपानदेव चौधरी, ते पण मोठे कवी होते, त्यांनी ती प्रकाशित केली नंतर. म्हणून आपल्याला कळलं की बहिणाबाई ह्या कवयित्री होत्या. तेव्हा कविता ही माझं असं मत आहे वैयक्तिक की आपण म्हणतो ना असं एक देवाची देणगी असते किंवा गॉड्स गिफ्ट. एखाद्याला गळा चांगला असतो तो गायक होतो, एखादा शिल्पकार असतो, चित्रकार असतो. प्रत्येक जण चित्र काढू शकत नाही ना. माझी भूमिती समजा चांगली असली पण मी काय चित्रच काढून चांगलं देईन असं नाही. तसं कवितेचं आहे. चांगली कविता निर्माण होणं आपल्या हातून, आपल्याला सुचणं, ही एक वेगळी व्यासंग लागतो पुढे. मात्र त्याचा खूप व्यासंग करावा लागतो, खूप मोठमोठ्या कवींना ऐकावं लागतं, कविता वाचाव्या लागतात. पण कविता ही एक अशी वाहत्या झऱ्यासारखी गोष्ट आहे. माझा दुसरा प्रश्न हा आहे की तुमचे आवडते कवी कोण आणि त्यांच्या बरोबरचा काही अनुभव असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. माझे आवडते कवी आता कोण तुम्हाला सांगू, सगळेच कवी मला वेगवेगळ्या पद्धतीने आवडत आलेले आहेत. आपले सगळे संत कवी, ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत, हे माझे खूप आवडते कवी आहेत कवी म्हणून. त्यानंतर मग तुम्ही पंत कवी होते आपल्याकडे, मोरोपंत, वामन पंडित, अशी पंडितिक परंपरा होती. मग शाहीर आले, शाहीर अमर शेख वगैरे. तुम्हाला हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तुम्हाला सगळे कळले असतील. असे सगळ्यांचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत आणि मला खूप असे सगळ्या पद्धतीचे म्हणजे कारण मी कविता लिहितो ती सगळ्या पद्धतीची लिहितो. अमुक एकच कविता आपण लिहितो असं नाही. निसर्ग कविता असते, प्रेम कविता असते, भक्ती कविता असते, देशभक्तीची कविता असते, तुम्हाला रिलेशन्स असतात म्हणजे नातेसंबंध, त्यांची कविता असते, राजकीय, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यावर संस्कार होत असतात. आणि मला असं वाटत नाही की मला अमुकच एक कवी हा आवडतो किंवा असं नाही. मला सगळे कवी त्यांच्या वेगवेगळ्या कविता आवडतात. काका, आता तुम्ही इतकी अनेक वर्ष तुम्ही एवढी कविता लिहिली, त्यातली एक कविता आम्हाला ऐकायला आवडेल. मी तुला आता म्हटलं की कवितेचे अनेक प्रकार आहेत. मी बालकविता पण लिहिलेल्या आहेत आणि मी गेली जवळजवळ 40 वर्ष कविता लिहितो आहे. अगदी तुझ्या एवढ्या वयाच्या असल्यापासून, त्याच्याहून लहान असल्यापासून मी कविता लिहितोय. अर्थात पहिल्यांदा आपल्याला कळत नसतं की आपल्याला आपण जे लिहितोय ते कविता आहे की नाही. कुणीतरी सांगावं लागतं आपल्याला की हां, तू आता कविता लिहिणारा माणूस आहेस, असं कुणीतरी मोठ्या माणसाने, ज्ञानी माणसाने सांगावं लागतं. तसं मला पहिल्यांदा सांगितलं बाकीबाब बोरकर म्हणजे बाबा बोरकरांनी की तुझ्यामध्ये कविता होण्याच्या शक्यता आहेत. ते असं नाही म्हणाले की कवी आहेस, पण त्यांनी एक माझी मालवणी कविता ऐकली होती आणि सावंतवाडीला, खूप वर्षापूर्वीची गोष्ट. पण आत्ता तू जो प्रश्न विचारलास की एक कविता तुम्हाला ऐकायची आहे, तर सगळ्या आपल्या सेलिब्रेशन किलबिलच्या सगळ्या बालदोस्तांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा एक कविता मी सादर करतो.
देशभक्तीवर अनेक कविता आहेत, पण मला नेहमी असं वाटतं की हे सीमेवर आपले जे जवान लढत असतात, बरोबर. आता आपल्या बॉर्डरवर कालच आपल्या पंतप्रधानांनी अटल टनेलचं उद्घाटन केलं. आता हे मोठी गोष्ट आहे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने. बरोबर. आणि अशा उंचावर थंडीमध्ये उन्हा पावसामध्ये तिथे सीमेवर राहून ते जवान आपल्यासाठी लढत असतात. बरोबर. आता त्यांना दिवाळी नसते का? असते. त्यांना दसरा नसतो का? असतो. त्यांना सगळं असतं, पण त्यांना ते सगळं विसरून तिथे आपला सगळा देश सुरक्षित राहण्यासाठी काम करावं लागतं अहोरात्र. त्यांची ही कविता आहे. आता एक गाव आहे, तर त्या गावामधले प्रत्येक घरामधला एक माणूस फौजी आंबवडे म्हणून, तर प्रत्येक माणूस एक तरी फौजेमध्ये आहे. तुमच्याही मध्ये कोणाला आवड असली बालदोस्तांमध्ये तर आता खूप कोर्सेस आहेत आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी वगैरे सगळं आहे. तर तुम्ही सैन्यात जाऊ शकता. ज्यांच्याकडे धैर्य आहे, शौर्य ज्यांना दाखवायचं त्यांना. त्यांची ही कविता आहे की काय होतं गावामध्ये, तो इकडे काय होतं आणि तिकडे काय होतं, त्याची कविता आहे. चालेल. म्हणू? यस सर. ओके. तुझी वीरगाथा असं कवितेचं शीर्षक आहे. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधापरी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधापरी. तुझ्या गौरवाने फुलारून वारा, तुझ्या गौरवाने फुलारून वारा. प्रभाती नवी पाखरांची भिरी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधापरी. तुझ्या शूर हातात शोभे तिरंगा, उभा गाव गातो उधाणावरी. झळाळी उन्हाची सळाळून राणी, तुझे नाव घेऊन सोन्यापरी. तुझी झुंज उत्तुंग लावून बाजी, तिथे चालली रे गिरी कंदरी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधापरी. आणि गावामध्ये गावदेवी असते, तिचा कौल घेतात आणि मग जातात लढायला किंवा कुठे चांगल्या कामाला. उभी गावदेवी नदीच्या किनारी, तुझ्या रक्षणाला जिती जागती. उभी गावदेवी नदीच्या किनारी, तुझ्या रक्षणाला जिती जागती. लढाया तुला तेज आयुष्य देते, तिचा कौल आहे तुझ्या संगती. तिचा कौल आहे तुझ्या संगती. तिथे थेट मृत्यूस आलिंगताना, तिथे थेट मृत्यूस आलिंगताना. तुला कोण रे आतुनी सावरी, तुला कोण रे आतुनी सावरी. इथे दूर गावात भारून आली तुझी वीरगाथा सुगंधापरी. आणि इकडे गावात सगळेजण वाट बघत असतात. जरी त्याच्या पराक्रमाच्या वार्ता येत असल्या तरी आपला माणूस कधी येतो आपल्या घरी, गावी कधी येतो, सगळी घरची माणसं, गावची माणसं, त्यांची काय मनस्थिती असते. तुझी वाट पाहून या सांग आता, तुझी वाट पाहून या सांग आता. थकावी किती लोचने जागुनी, थकावी किती लोचने जागुनी. नसे नीज आता घरी काळजीने, घळावी किती आसवे मागुनी. घळावी किती आसवे मागुनी. दिवे लागणीला दुआ प्रार्थना ह्या, दिवे लागणीला दुआ प्रार्थना ह्या. तुझ्या माणसांच्या उदो अंतरी,
वा. तुझ्या माणसांच्या उदोअंतरी इथे दूर गावात भारून आली तुझी वीर गाथा सुगंधा परी, तुझी वीर गाथा सुगंधा परी, तुझी वीर गाथा सुगंधा परी. वा 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 वा. काका खूप छान कविता आहे ही. आता मला खूप अशी म्हणजे एक्साइटमेंट म्हणतात ना तसं आहे की तुम्ही एवढी वर्ष आकाशवाणीमध्ये आहात म्हणजे तर होतो निवृत्त झालो. अच्छा. तर तुम्ही होता हा. तर त्याचा काही अनुभव असेल का? खूप अनुभव आहेत. पण मी मगाशी सांगत होतो आमचे विजय गोखले मित्रवर की आम्हाला त्यावेळी ना शैक्षणिक कार्यक्रम म्हणजे मुलांसाठी असा एक विभाग होता आकाशवाणीमध्ये आणि आम्ही शैक्षणिक कार्यक्रम सादर करायचो. त्याचा स्वतंत्र विभाग होता आणि अभ्यासक्रमाच्या वरती आधारित सगळे रेडिओ लेसन्स म्हणजे आकाशवाणी पाठ असायचे आणि ते शिक्षक आणि मुलं असं मिळून सादर करायचे. त्याचा उपयोग असा व्हायचा की ही सगळी जी खेड्यापाड्यातली मुलं असतात तिथे काय शहरासारखं प्रत्येक वर्गाला एक शिक्षक वगैरे मिळत नाही. आता जव्हार मोखाडा वगैरे ही जी आदिवासी गावं आहेत, अजूनही खूप गावं आहेत मुरबाड पासून पुढे आपल्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा, तर तिथून माझ्याकडे लोक ते शिक्षक यायचे वेळापत्रक घ्यायला. का तर म्हणे आमच्याकडे 4-4 वर्ग असतात आणि शिक्षक एकच असतो आणि तो रेडिओ तुमचा जो आहे तो आम्ही त्या मुलांना ऐकायला सांगतो आणि त्यातून त्यांना पाठ ऐकायला मिळतात, शिक्षण मिळतं. ही गोष्ट खूप आकाशवाणीच्या दृष्टीने आणि मुलांच्या आणि सगळ्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. तो विभाग मी सांभाळला. आणखी खूप मालिका वगैरे केल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित महानायक नावाची मालिका केली 255 भागांची. अशा मी 26-27 मालिका केल्या. आणखी अनेक कार्यक्रम केले. पण मला मुलांसाठी कार्यक्रम करायला खूप आवडायचं. पण आता दुर्दैवाने तो शैक्षणिक कार्यक्रम बंद झालेला आहे. खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. अभ्यासक्रमावर आधारित असे शैक्षणिक कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून आणि दूरदर्शनच्या माध्यमातून, विशेषतः असे ज्यावेळी कठीण काळ येतात कोविड सारखे की ज्यावेळी प्रत्यक्ष शिक्षण जाऊन घेणं अवघड असतं, त्यावेळी ही 2 माध्यमं जी आहेत ती अतिशय उपयुक्त आहेत. तेव्हा बघूया आता कधी सगळ्यांच्या दृष्टीने चांगल्या आशादायक गोष्टी घडतात. नक्कीच. छान. तुम्ही बाल साहित्य पण भरपूर लिहिलेत, खूप. त्याबद्दल काही सांगा. बालसाहित्य मी लिहिलंय. म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया नावाची संस्था आहे, त्यांच्या काही बालसाहित्याचा मी अनुवाद मराठीत केला. कपिलेने घेतला झोका वगैरे असं पुस्तक. आणि मी स्वतः डोंगर चालू लागला किंवा भूताचा आंबा वगैरे अशा छोट्या गोष्टी मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. बालकविता मी लिहितो वगैरे. आणि सगळ्यात अगदी कठीण गोष्ट असेल मी तुम्हाला सांगतो तर ती मुलांसाठी लिहिणं. कारण तुम्हाला मुलांच्या अगदी त्या मनस्थितीत जाऊन त्यांच्याशी समरस होऊन सगळं त्यांचं जे भावविश्व आहे ते जाणून घेऊन ते सगळं कागदावर उतरवावं लागतं लेखकाला, कवीला, कुणाला. त्यावेळी मोठ्या कादंबऱ्या तुम्ही खूप लिहाल, कथा लिहाल, नाटकं लिहाल. मुलांसाठी जो लिहितो माणूस तो मला ग्रेट वाटतो. नक्कीच. काका आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. शुअर. ठीक आहे. तर रॅपिड फायर राऊंडमध्ये तुम्हाला कविता की कादंबरी? कविता. आकाशवाणी की कोकण मराठी साहित्य परिषद? आकाशवाणी. बहुजन हिताय बहुजन सुखाय आमचं ब्रीदवाक्य आहे आकाशवाणीचं. हो. आवडता कवी पाडगावकर की करंदीकर? दोघेही. तुम्ही हा अवघड प्रश्न टाकू नका मला. तरी एक कोणीतरी. नाही, मला खरं दोघांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मी त्यांच्यावर केलं. आणि दोघांशी माझा वैयक्तिक खूप घनिष्ठ असं सहवास होता, संबंध होता. पाडगावकर तर आमच्या आकाशवाणीवर म्हणजे आमच्या आधी खूप वर्ष अगोदर ते प्रोड्युसरच होते. आणि विंदा म्हणजे काय फार मराठीतलं मोठं व्यक्तित्व होतं. आणि कविता आणि निबंध
अरिस्टॉटलचं काव्यशास्त्रापासून सगळं लिहिलं. तर विंदा हे खूप मोठे ज्ञानपीठ त्यांना मिळालं, तुम्हाला माहिती असेल. आणि पाडगावकर हे पॉप्युलर पोएट होते. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो की पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर ह्यांचा जो कार्यक्रम असायचा काव्य वाचनाचा, तो मी अगदी खूप लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. अच्छा. खूप खूप छान कार्यक्रम असायचा, खूपच. मुंबई की कोकण? अरे काय पुन्हा तुम्ही मला प्रश्न अवघड टाकला. पण मी खरं सांगू, मी मुंबईत जरी असलो तरी माझा अर्धा जीव कोकणात असतो. अच्छा. अर्धा काय म्हणजे जवळजवळ सगळाच जीव कोकणात असतो. काका, मला एक प्रश्न विचारायचा असा आहे की तुम्ही कविता म्हणजे इन्स्पिरेशन कोणाकडनं घेतली आणि कधी ठरवलं की मला कविता लिहायची? मला वाटतं की मला काही अशा गोष्टी असतात की त्याचं तुम्हाला सांगता येत नाही, खरंच सांगता येत नाही. पण मला आठवतं की मला माझी जी आई, ती फक्त जुन्या काळातली इयत्ता 4थी शिकलेली होती. आणि तिचा असा रिवाज होता की ती स्वतः कुठून कुठून पुस्तकं जमवून म्हणजे आणायला सांगायची लोकांना आणि वाचायची. त्यावेळी अभ्यासाच्या व्यतिरिक्त जी पुस्तकं असतात ती मी लहानपणापासूनच वाचायला सुरुवात केली होती. आई वाचायची आणि मग आम्हाला वाचायला मिळायची. आणि आई आमची अगदी शेवटी, अगदी वयाच्या 85व्या वर्षी गेली ती 2 वर्षापूर्वी. तर शेवटच्या दिवसापर्यंत ते 2 पानं वाचल्याशिवाय ती कधी झोपलेली नाही. असं वाचन तुम्हाला जर असेल मनापासून, जीवापासून, तर मला वाटतं की तुम्हाला हे सगळं लहानपणापासून असं काही तुमच्यावर संस्कार होत जातात. आणि आमचे गुरुजी होते एक, कातकर गुरुजी म्हणून, सहदेव अनंत कातकर. तर ते कविता आम्हाला मराठीतल्या चालीवर म्हणून दाखवायचे. आणि दुसरे आमचे अला सावंत गुरुजी, हेडमास्टर होते आमचे, ते हार्मोनियम पण वाजवायचे. आणि ते कविता आम्हाला काही गाता येत नसायचं, पण गुरुजी आम्हाला त्या तालासुरामध्ये, पूर्वीच्या कविता ह्या वृत्तांमध्ये असायच्या. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. काका, धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात, मनमुराद बोललात, त्याच्यासाठी खूप आभार तुमचे संपूर्ण टीमकडनं, गंधारच्या. तर मलाही अतिशय आनंद झाला तुम्ही माझ्याशी बोललात इतक्या मोकळेपणानं. आणि हेच एक सेलिब्रेशन आहे आपलं. आणि ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, ज्ञानाच्या प्रकाशाची हो, अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आमची सगळी बालगोपाळ मंडळी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक आणि सगळं, हे कोरोनाचं सावट आहे ते लवकरच दूर होईल, मला नक्की खात्री आहे. आणि हे सेलिब्रेशन जे आहे ते पुन्हा आपण पुढच्या वर्षी पण करू. हो, नक्कीच. आणि एकच गंधार, जाऊ दे अटके पार. धन्यवाद सर. आमच्याकडनं एक छोटीशी भेट. हां हां. अरे वा वा.